आप देख रहे हैं भवानी टाइम्स। नमस्कार। गोंदिया में जिला परिषद के सामने आज 2 दिवसीय स्वयंपाकी महिलाओं का विशाल मोर्चा। जिला में स्थानीय जिला परिषद के सामने आज सुबह 11 बजे से 2 दिवसीय हजारों महिलाओं का भव्य मोर्चा प्रशासन के अड़ियल नीति से मात्र 2,500 रुपये पगार मिलने का विरोध कर महिलाओं ने 10,000 रुपये की प्रमुख मांग कर विगत 2009 से अभी तक मांग पूरी न हुई तो रास्ता रोको तथा आगामी विधानसभा पर मोर्चा ले जाने की बात की। इस अवसर पर अध्यक्षा चंद्रा दमाए, दिलीप छुटे, अनीता तांडेकर, दिवाकर शिंदे, मनोज दमाए, गीता सोनेवाने, सुनीता पाउल झगड़े, सरिता उके आदि हजारों महिला प्रमुखता से उपस्थित थे। सप्टेंबरला आम्ही मोर्चा ठेवलेला आहे। स्वयंपाकी बायांचा हा मोर्चा ठेवलेला आहे। मोर्चामध्ये सर्व बाया उपस्थित आहे। आमची मागणी अशी आहे का आम्हाला किमान वेतन लागू करण्यात यावा। कोणत्या शाळेला असं आहे की बाई तुझी वय झाली तू निघ येथून, पण असं होतं का की त्यांची वय झालेली आहे पण त्यांना काही कायद्याअंतर्गत भेटलेलं आहे का की नाही? तसं नाही झालं पाहिजे ना। कोण्या शाळेमध्ये असा होऊन राहिला आहे की कोणत्या बायाले संडास धुवा, बाथरूम धुवा, साफसफाई करा, तर शासन जिथलं आम्हाला पेमेंट नाही देऊन राहिला तिथले कामं सांगत आहेत। तसं नहीं झाले पाहिजे कि जैसे कि हमको हिंदी में बोल सकती। मैं चंदा दमाए, जिला अध्यक्ष चंदा दमाए, इस जिला परिषद स्कूल में कार्यरत हूँ। और हमारी ऐसी है कि हम लोगों को जो स्कूल में 9 बजे से हम लोग स्कूल जाते हैं, स्कूल में 7वीं तक हमको झाड़ने बताते हैं, संडास बाथरूम धोने का काम हमारे स्कूल में तो नहीं होता लेकिन दूसरी स्कूलों में होता है। संडास बाथरूम धो, 7वीं तक 7वां वर्ग पर्यंत झाड़ झूड़ करो। फिर उसके बाद में है तो क्या बोलते हैं, हमको ये लोग 7 तक झाड़ने के लिए बताते तो हमको ये झूठ करने का ये लोग पेमेंट नहीं देते। हमको 10,000 रुपये की माह वेतन होना, तो ये हमको लागू करना चाहिए। और जो हमारी अभी पेमेंट घोषणा हुई थी कि इनका 1,000 रुपये वाढ़ हुआ है, हाँ, शिंदे सर ने हमको बोले थे कि इनका ये व्हाट्सएप पे आ गया है कि इनके वाढ़ हुई है पैसे में 1,000 रुपये की। तो 1,000 रुपये कहाँ गया है? वो 1,000 रुपये भी हमारे हाथ में नहीं मिला है। इसलिए हमने इसे मोर्चा रखे है कि हमारे को कैसा भी करके। कितने वर्षों से मांग है और कितने बार तुम गए उधर मंत्रालय? हमको अभी हमारी 10 साल से संगठन बनी हुई है, लेकिन 5 साल तो हो गए हैं। हम मांगने के लिए नागपुर जाते हैं, इधर आते हैं। तो भी हमारी 2009 से चालू है संगठन, तो भी हमारा कुछ काम नहीं हो रहा। सिर्फ हमको 2,500 रुपया मिल रहा है। तो 2,500 में हमारा घर पालन पोषण, बच्चों का पढ़ाई लिखाई नहीं होती। इसलिए हमारा पेमेंट बढ़ा के दिया जाए ना। हमारा पेमेंट बढ़ा के दोगे, क्योंकि तुम घोषणा करते हो कि तुम्हारा पेमेंट बढ़ गया और फिर हमारा पेमेंट मिलता नहीं है। हमारा मानधन जब बढ़ा है तो गया कहाँ? तो वो मानधन हमको मिलना चाहिए ना। और कितना 10,000 की क्या मांग है, क्या बोल रहे तुम?
मांग है तो 10,000 शासन हमको 5,000 तो नहीं दे सक रहा है, तो 10,000 की हमारी मांग है तो 10,000 कब देगा? हाँ, ये हमारी मांगनी है। यहाँ पे हमारा मोर्चा जाएगा क्योंकि आने वाले इलेक्शन में हमारी यहाँ पे आंदोलन करेंगे हम लोग, क्योंकि हमारी पेमेंट अगर नहीं बढ़ेंगी तो हम है तो आंदोलन दोबारा कर सकते हैं। तो मैं काटी से आई हूँ, हाई स्कूल में काम करती हूँ और जो प्राइमरी है स्कूल वहाँ पे जो चपरासी थे पूरे हटा गए हैं वहाँ के चपरासी, और खिचड़ी वाले बाई से संडास धोना, बाथरूम धोना, खिचड़ी बनाना, चपरासी का पूरा काम करना, रजिस्टर उधर भेजा, भाई चाय ला, भाई नाश्ता ला, ये सब करना। तो हमारे को 2,500 में क्या नौकर बना के रखी है क्या सरकार ने? उसका नौकरी काम करेंगे, उनके बच्चों को पोषण आहार बना के खिलाएंगे और अपने बच्चों को भूखे मारेंगे हम? बताओ, मारेंगे क्या? तो ये सरकार हमारे से अन्याय क्यों कर रहा है? मैं 2009 से लगी हूँ, तब से काम कर रही हूँ। 500 रुपए में काम करते करते अभी 250 रुपए, 2,500 रुपए बड़े मुश्किल से बढ़ा है। तो ये क्या नौकर है क्या हम सरकार के? कि गुलाम है हम? 80,000, 1 लाख, तो उनके बच्चे सोने की थाली खाएंगे और हमारे बच्चे क्या खाएंगे? हम क्या काम नहीं करते? उनके बराबरी काम भी 5 बजे तक के काम करते हैं ना। वो 5 बजे काम करते हैं, हमारे पहले वो लोग जाते हैं, हम उनके बाद में जाते हैं। चावल चुनो, ये करो। तो क्या मांगे तुम्हारी? हमारी मांगनी 10,000 की है, और 10,000 होना नहीं तो पूरा यहाँ धड़का के रख देंगे, हम पूरा धड़का के रख देंगे। कलेक्टर ऑफिस का यहाँ दिखेगा नहीं, कलेक्टर ऑफिस धड़का के रख देंगे। वायु में इतना दम है हमारे में, समझे क्या? हम करत आहे। किती वर्ष झाले? 25 वर्ष झाले। 20 पैसे होता देवाचे मी काम करत आहे। हे बाई ना तर दुसरी बाई लागते। तू नाही आलीस तर ठीक आहे बाई, उद्या आम्ही दुसरी करून टाकून। पण एवढ्या दिवसाचं काम आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये करतो, तर मग आतापर्यंत आम्हाला परमानंट का म्हणून नाही करून दे? त्यांना आम्हाला करून देवायला पाहिजे। आम्ही का पाटाच्या बाई आहोत का? हे नाही तर दुसरी मोदीला भेटते, दुसरी आम्हाला आमच्या घरच्या माणसाला दुसरे नाही भेटत। तो 1 लाखाचा चष्मा लावू शकते आपल्या डोळ्याला, आणि आम्ही काय लावू शकतो जी सर? 2,500 मध्ये काय परवडते आम्हाला? आम्हाला परमानंट करून द्यायला पाहिजे आणि 10,000 रुपये पेमेंट द्यायला पाहिजे, कारण एवढ्या दिवसाचं काम करत आहोत आम्ही, तरी पण आजपर्यंत आम्हाला आता हे 2,500 रुपये भेटत आहेत। 80 रुपये किलोचे भेदरे घेऊन, 40 रुपये 50 रुपये किलोचे आम्ही वांगे घेऊन, आणि तिथं 2.5 मध्ये कसे भागवून आम्ही एवढ्या मुलाचा? आम्हाला कोणाला 2 मुलं, कोणाला 3 मुलं, एवढा परिवार आम्ही कसा भागवावा? त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं आम्हाला गव्हर्नमेंट मध्येच ठेवायला पाहिजे, आणि आम्हाला पूर्ण फुल 10,000 रुपये पेमेंट द्यायला पाहिजे। हे मागणी आमच्या शाळेत दुसरी बाई आहे, त्यासाठी आम्हाला परमानंट पाहिजे आणि 10,000 रुपये पेमेंट पाहिजे। गावामध्ये समितीचे लोक म्हणतात बाई हा काम नाही करा, संडास नाही धुवा, बाथरूम नाही धुवा, घरावर नाही झाडा, तर सकाळी नको ये जा, आम्ही दुसऱ्या बाया ठेवून। तर आजपर्यंत आम्ही कामं केलून ते 10 रुपयात 15 रुपयात ना, आता सोडून देऊन 2,500 एवढ्या लोकांची किती 70,000 80 रुपये मास्टर लोकांची शिक्षकांची आहे महिना ना, आम्हाला 2,500च। मग 2,500 मध्ये आम्हाला का परवडते सर? तुम्हीच सांगा, परवडते का? आमची 100 रुपये बी रोजी नाही पडत ना, 150 बी नाही ना, 200 बी नाही। मग नाही सांगा तुम्ही का करून आता आम्ही तर कम से कम 10,000 तो भी झालं भाई। अरे कम से कम 2,500 रुपये रोजी तर पडल्या पाहिजे आम्हाला ना। मागील तुम्ही 2009 पासून लढत आहे ना, हे मागणी मुलगीच पुराणी आहे, आताची तर आहेच नाही। किती मोर्चे काढले तुम्ही? रोजी द्या ना सरासरी, वर्षातून 3 मोर्चे काढतो आम्ही, त्याचा काही उपयोग नाही। विधानसभेवर 200 बी रोजी नाही पडे, 150 बी नाही पडे, नाही 100 बी नाही पडे। मग शिक्षक लोक आहेत एवढ्या गटाचे ICRP गावामध्ये उलटे जेवढे पहिलं होतं 6,000 रुपये मानधन, अशा करता कोणते कामं करत आहे? तिला सुद्धा 10,000 रुपये मानधन। कोणाला दिसत नाही। मोडवरून एका प्रायव्हेट शाळेमध्ये मी मदतनीस म्हणूनच काम करतोय। तर माझ्यासारख्या बेरोजगाराला 2,500 म्हणजे काहीच नाही आहे। आज मुलांचं शिक्षण, बेरोजगारी एवढं वाढलं आहे की आज 1,000 रुपये ते बांबोडी आहे इथं खायला, हे शिक्षक लोक 2,000 रुपयाच्या रेटने घेऊ शकतात। आम्ही 2,500 रुपये मिळवणारे काय घेणार? आम्ही घरामध्ये कशा पद्धतीने स्वयंपाक, मुलांचं जेवण, कमीत कमी आम्हाला 10 ते बी 12 महिन्याऐवजी 10च महिन्याचं पेमेंट देते, 2 महिने गवळावा। कमीत कमी आम्हाला 10,000 रुपये मानधन देण्यात यावं, रास्तारोको करू करणार आहोत नक्की। मी फुकीविटा या गावी राहतो। माझे पती 3 वर्ष झाले
त्या शाळेमध्ये काम करतो. आम्ही फुकीमिता शाळेचा एवढा मोठा पटांगण आहे की मी सांगू शकत नाही. दिवसभर एक माणूस झाडू लावेल तरीही कमी पडतो. माझे पती फक्त दिवसभर झाडू लावण्यामध्ये आणि 2-4 गुंड्या पाणी, जसे मुलांना पाणी, पिण्यासाठी पाणी, स्वयंपाकासाठी पाणी, पाण्याचेच मागे राहतात. आणि मी एकटी बाई शाळेमध्ये तिकडे तेवढ्या साऱ्या 125 मुलांचं जेवण बनवून बर्तन भांडे सगळे मी एकटी करतो. मग मला इतका म्हणजे खूपच भारी जाते. माझ्या पतीला एक तर चपराशी च्या ऐवजी लावल्या पाहिजे आणि दुसरी लेडीज लावल्या पाहिजे माझ्यासोबत. नाहीतर माझ्या पतीला 10,000 रुपये महिना वेतन मिळाले पाहिजे. कारण की माझे पती 50 रुपयामध्ये 3 वर्षापासून काम करत आहेत. आमच्या आधी ज्या लेडीज होत्या त्यांनी आम्हाला परवडत नाही म्हणून स्टॅम्प पेपरवर लिहून दिला. त्या लोकांना कोणी मिळत नव्हते. हेडमास्टर होते ते आमच्या घराच्या जवळचेच होत्या म्हणून आम्हाला इतके फसलाव करून लावला. आम्ही दोन्ही जण, आमची मुलं, एक मुलगा 10वीले आहे आणि एक मुलगा 8वीले. अहो तो गुजारा कसा होईल तुमच्या? बरोबर आहे. कसा गुजारा होणार? मग तुम्ही सांगा ना ते. हे सरकारला समजलं पाहिजे. जेव्हा 3 वर्षापासून हा माणूस यांच्यासोबत काम करत आहे. आमची मुलं आम्ही अर्धा पोट उपाशी ठेवून का म्हणून माझे पती 9 वाजेपर्यंत लोकांच्या शेतीमध्ये दवाया मारावले जातात आणि अजून 10 वाजे नाही तर शाळेमध्ये जातात. इतके धावपळ करतो आम्ही. मग आम्हाला खूप म्हणजे जिंदगी जगायला खूप भारी जाते. मग माझ्या पतीला त्या शाळेमध्ये एक चपरासाची नोकरी आणि दुसरी लेडीज लावल्या पाहिजे. सरकारचा जो धोरण आहे तो सगळे आरामातला आहे. सर्वांना लोकांना टोपी देऊन गुमरा बनवतो आणि महिला लोकांना. मी 25 वर्ष झाले त्या जिल्हा परिषद शाळेला काम करत आहो मदतनीस म्हणून. माझी पत्नी आणि मी. तर आमच्या शाळेला परिसरही मोठा आहे. आता मॅडमने सांगितलंच आहे. परिसर झाडणे, संडासाला पाणी टाकणे, झाडाला पाणी टाकणे. आम्ही कोणते कोणते काम करा. गीतामध्ये साहेब आले, त्यांना नाश्ता करून द्या, त्यांना चहा बनवून द्या. मग म्हणजे आणि वरून 200 विद्यार्थी आहेत माझ्या शाळेले. 200 विद्यार्थ्यांची मी रिक्षा पालून स्वयंपाक करतो. मागा पुढे जर कोणी आला त्या वरणात कोणी काही घातला, भातामध्ये कोणी काय घातला, उद्या जर कमी जास्त झाला तर प्रिन्सिपलची आणि माझी तुटणार. मग सरकार आम्हाला बाहेर काढून देणार. आम्ही एवढी रिक्षा पालून कामं करतो ना, 2,500 मध्ये कामे करून राहिलो म्हणजे आम्ही वाईट आहोत. बरोबर आहे. आम्ही वाईट आहोत. शासनाला जाग येत. तरी पण शासनाला जाग येत नाही. 2009 पासून मी शाळेत काम करीत आहे. आम्हाला शासनानं एक 10,000 वेतन दिले पाहिजे. आम्हाला सरकारी याच्यामध्ये लागू केले पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. करणे, पूर्ण पटांगण झाडून देणे, कोणी जर अधिकारी आले, कोणी साहेब आले त्यांना चहा पाणी. मागणी सांगा. मागणी हा सगळे 12 महिने आम्हाला पेमेंट पाहिजे. ती 10,000. 10 महिने नको पाहिजे. कारण की आम्ही उन्हाळ्यात सुद्धा कामं करतो. त्यासाठी आम्हाला 12 महिन्याचं वेतन पाहिजे 10,000. आणि जिथं मुली कमी झाले तर तिथं काढायला नको पाहिजे. कारण की 2,500 मध्ये घरची वहिवाट नाही होत आणि कोणतेही काम मुलींना शिकवणे करणे काही नाही होत. त्यासाठी गव्हर्नमेंटनं आमचं किमान वेतन वाढवलं पाहिजे 10,000 आणि 12 महिन्याची पेमेंट दिले पाहिजे. 10 महिने पेमेंट देतो आणि 12 महिने काम करतो. तर त्यासाठी आम्हाला 12 महिने काम करून 10 महिन्याचं पेमेंट नको पाहिजे. पूर्ण करून टाकल्या पाहिजे. कारण आम्ही खूप व्यवस्थेमध्ये गुजरून राहिलो. 2,500 पेमेंट मध्ये आम्हाला काही परवडत नाही. भांडे घासणारी सुद्धा 6,000 पेमेंट उचलते आणि आम्हाला फक्त 2,500 मध्ये पेमेंट मध्ये आम्ही पगार राहते. 50,000, 60,000, 70,000 पेमेंट वाढती आहे. त्याची डिमांड खूप वाढून राहिली आणि 1 लाखापर्यंत आहे कमी जास्त. पण आमची किती आहे? 2,500 मान्य आहे का तुम्हाला काही? या कलेक्टर ऑफिसच्या समोर बसलेला आहे. 1 लाखाची पेमेंट वाल्याच्या समोर बसले आहे. काही त्याला दया माया आमची येते का? आमच्या खून पसीना दिवसभर निघते. सकाळपासून 9 वाजतापासून जाऊन सायंकाळी 5 वाजतापर्यंत आम्ही शाळेत राहतो. आमचा पसीना निघते. आम्ही लेकराची संडास बाजून सगळंच करतो आणि साफसफाईनी कामं करा म्हणून राहिलं गव्हर्नमेंट. आम्ही साफसफाईनं परिपूर्ण कामं करतो तरी पण आमची पेमेंट काही वाढत नाही. त्या पेमेंट
ऑफिसच्या समोर बसलेले आहोत आणि आमचा हा मोर्चा निघालेला आहे ना. 10,000 पेमेंट आमची झाल्याच पाहिजे, 12,000चं वेतन झाल्याच पाहिजे अशी आमची मागणी आहे.